नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? भावनांचा प्रवास या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता प्रियाच्या हाती अर्जुनला सापडलेला आश्रमातला आता साक्षीच्या विरुद्धचा पुरावा तिच्या हाती लागणार आहे. बघूया कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. आता अर्जुन बसला असतो त्या सोन्याच्या तुकड्याकडे बघत, जो आता त्यांना आश्रमात सापडलेला असतो. आणि अर्जुन आणि सायलीला सुद्धा डाऊटच असतो की हा साक्षीचा असतो म्हणून. त्यानंतर आता तिथे सायली येते आणि अर्जुनला कॉफी देते. अर्जुन म्हणतो, वा वा कॉफी. सायली, दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा तुझ्या हातची अशी छान कॉफी मिळते ना, तेव्हा अशी एनर्जी परत मिळते मला, यू नो. पुढे बघा, आता अर्जुन फ्लर्ट करत असतो सायलीसोबत आणि अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली जादू आहे ना ती कॉफीची नाही आहे, पण कॉफी देताना जी तुझ्या चेहऱ्यावरची कातिल स्माईल आहे ना, आहा त्याचीच आहे. तर त्यावर आता सायली म्हणते की ही जादू तुम्हाला आता प्रत्येक संध्याकाळी आणि आयुष्यभर मिळणार आहे. आणि हां, आता बायकोचं कौतुक पुरे, हां आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या बरं. त्यावर आता अर्जुन मान डोलावतो. तर आता सायली म्हणते, या सोन्याच्या तुकड्याबद्दल काही कळलं का तुम्हाला? तर अर्जुन म्हणतो की नाही ना. म्हणजे ऑफिसमध्ये तसे ज्वेलर्स आले होते आणि त्यांनी चेक करून सांगितलं की हे जे सोनं आहे ना, हा दागिना खूप जुना आहे आणि खूप वर्ष आधी बनवला गेला आहे. पुढे आता सायली म्हणते की पण आपल्याला असं वाटलं होतं की हा तर साक्षीच्या दागिन्याचा तुकडा आहे. पुढे आता सायली म्हणते, मला एक गोष्ट नाही कळत आहे की साक्षीचे कपडे ते इतके आधुनिक असतात, मग तिचे दागिनेही असले जुने कसे काय? तर आता अर्जुन म्हणतो की हो ना, मला पण हाच प्रश्न पडला आहे. त्यानंतर आता अर्जुन तो सोन्याचा तुकडा घेतो आणि सायलीच्या हाती देतो. तर सायली आता त्या तुकड्याकडे निरखून बघत असते. तर बघा आता काय होतं, ही प्रिया खाली असते आणि ही मनात विचार करू लागते की या सायलीने परत मला घरच्यांसमोर तोंडावर पाडलं ना, पण मी आता गप्पा नाही बसणार, सरळ जाऊन तिला जाब विचारते. असं म्हणत आता ही प्रिया सायलीच्या खोलीकडे जात असते. तर बघा, सायलीच्या हाती हा सोन्याचा तुकडा असतो आणि सायली आता अर्जुनला म्हणत असते, हो ना तुम्ही बरोबर म्हणताय, हे आधी माझ्या लक्षातच नाही आलं हो, पण आता तुम्ही म्हणाल्यावर माझ्या नजरेला कळतंय की हा खूप जुन्या पद्धतीचा दागिना आहे आणि डिझाईनसुद्धा याचा जुनच आहे. आता त्यावर अर्जुन म्हणतो की पण मला तरी हेच वाटतंय की हा जो तुकडा आहे ना, हा त्या साक्षीचाच असणार आहे, कारण ऑब्व्हियसली तुमच्या आश्रमात हे असे दागिने कोणी वापरत नाही. तर आता सायली हसते आणि म्हणते, अहो आमच्या आश्रमात आम्हाला तर सध्या सोनं परवडणार नव्हतं, मग हे असलं हिरे लागलेलं दागिनं, अरे विषयच नाही आहे याचा. तितकेच आता ही प्रिया स्टेअरकेस चढत वर येत असते. तर आता अर्जुन म्हणतो सायलीला की म्हणूनच या दागिन्याचा ओरिजिन आता आपल्याला शोधायला हवा, कारण हा जर का दागिना साक्षीचा निघाला तर आपल्याला हे प्रूव्ह करता येईल की ती त्या रात्री आश्रमात आली होती. तर आता बघा, ही प्रिया पायऱ्या चढत चढत वर येत असते आणि इकडे सायली आणि अर्जुन डिस्कस करत असतात. त्यानंतर आता अर्जुन पुढे सायलीला सांगत असतो की आणि तिथे जे ज्वेलर्स आले होते ते हे सुद्धा म्हणाले की हा जो दागिना आहे ना की तो नॉर्मल नाही आहे. तर आता सायली म्हणते की म्हणजे हा दागिना कोणीतरी खास बनवून घेतला होता? तर अर्जुन म्हणतो की हो ना, असंच वाटतंय. आता अर्जुन म्हणतो की पण कोणी, असा तो विचार करू लागतो. तितक्यात तिथे आता या प्रियाची एंट्री होते आणि ती म्हणते की सायली. आता सायली एकदम दचकते आणि तिच्या हातचा जो सोन्याचा तुकडा असतो तो खाली पडतो. आता या प्रियाची नजर जाते त्या सोन्याच्या तुकड्याकडे आणि ती अशी सायलीकडे आश्चर्याने बघू लागते आणि त्यानंतर ती अर्जुनकडे बघते. आणि आता प्रिया हा जो सोन्याचा तुकडा असतो ती हातात घेते आणि त्या तुकड्याकडे बघू लागते. आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात. त्यांना असं वाटत असतं की या प्रियाने ओळखलं की काय तो दागिना. आणि आता ही प्रिया लगेच विचारते की हे काय आहे? तर बघा प्रेक्षकांना, सायली पटकन अशी सिच्युएशन आवरून घेते आणि आता ती अर्जुनला म्हणते, अहो हाच तर तो तुमच्या गळ्यातल्याचा तुकडा आहे ना, असं ती आता अर्जुनला म्हणते. पुढे आता बघा, सायली प्रियाच्या हातचा सोन्याचा तुकडा घेते आणि अर्जुनला म्हणते की तुम्ही तो माझ्यासाठी सोन्याचा तुकडा आणला होता ना, तुम्ही माझ्यासाठी जे गळ्यातलं आणलं होतं त्याचं आठवतं का तुम्हाला? मी तुकडा पडला असं सांगितलं होतं मी, तर मी आज जाऊन दुकानातनं परत बसून आणेल. तर आता अर्जुनसुद्धा म्हणतो की हां राईट, मी तुला जाताना ड्रॉप करतो हां. तर आता सायली म्हणते, अहो कशाला, मी जाऊन करून आणेल ना. तर आता अर्जुन म्हणतो की हां ओके. पुढे त्यानंतर आता सायली म्हणते प्रियाला, काय गं तुझं काही काम होतं का गं? तर आता प्रिया म्हणते, मग काय तुमच्या गप्पा ऐकायला मी ते उभी असं वाटतंय का तुम्हाला? आता सायली मनात विचार करू लागते की म्हणजे हिला आता या दागिन्याच्या तुकड्यावरून काही संशय आलेला दिसत नाही आहे. त्यानंतर आता अर्जुन विचारतो या प्रियाला, मग का आली आहेस तू? तर ही प्रिया म्हणते तुझ्या बायकोला खडसवायला. आणि आता प्रिया सायलीकडे चालत येते आणि म्हणते, हे बघ सायली, तू मला माझ्या घरच्यांसमोर कितीही खोटं पाडण्याचा प्रयत्न केलास ना, तरीही तुला या घरात काढीचीही किंमत मिळणार नाही आहे गो. कारण काय ना, सगळ्यांच्या मर्जीने घरात लग्न करून आलेली लाडकी सून मी आहे आणि तू दोडकी आहेस, हे कायम लक्षात ठेव.
प्रेक्षकांना मला तर वाटतं लहान मुलं जी असतात ना शाळेतली, जशी भांडतात, ही प्रिया तशीच नेहमी नेहमी करत असते सायलीसोबत. आता बघा अर्जुन म्हणतो की व्हॉट्स दोडकी, म्हणजे दोडकी म्हणजे काय असतं. आता सायली हसते आणि म्हणते अहो जाऊ द्या ना, हिच्या बोलण्याचा कुठे तुम्ही अर्थ लावताय, सोडा. तर आता ही प्रिया म्हणते ए सायली तू मला हलक्यात घेऊ नकोस हां, तुला खूप महागात पडेल. आणि ही प्रिया आता डोळे दाखवत असे सायलीला. आता सायली म्हणते ए महागात कोणाला पडेल ना हे तू सांगू नकोस हां प्रिया. तू तर आता याचा विचार कर की आपल्या घरातल्यांना आता खऱ्या खोट्याचा विचार करायला लागले आहेत. जेव्हा हे प्रिया तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा काय अवस्था होईल ना घरच्यांची, आणि ते तुझ्याशी कसं ट्रीट करणार तू ह्याकडे बघ. मग काय ना, तेव्हा लाडकीची दोडकी व्हायला वेळ नाही लागणार. आता या प्रियाचा चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि ती घाबरायला लागते. आणि बघा आता अर्जुन म्हणतो अजे रहा मिसेस सायली सुभेदार का सिक्सर. आता ही प्रिया म्हणते अर्जुन मी तुला, आणि आता हे भांडणारच असतात. तितक्यात आता खालून असा प्रतापचा आवाज येतो, अरे बापरे रविराज प्रतिमा या. तर आता सायलीला खूप आनंद होतो प्रतिमा आली असते म्हणून, आणि अर्जुनला सुद्धा, कारण रविराजाला असतो म्हणून. मग आता सायली म्हणते चला पटकन आपण खाली जाऊया, रविराज काका आणि प्रतिमा ते आले असं वाटतंय. तर आता ही प्रिया विचार करू लागते आणि ही मनात विचार करते की हा किल्लेदार इथे कशाला तळमळलाय, तेही त्या अर्ध्या मेंदूला घेऊन. आता हिचा चेहरा पडलेला असतो. तर अर्जुन विचारतो काय झालं, काय तुला अजून काही ऐकून घ्यायचं आहे का सायलीकडून, की काही ऐकवायचं आहे. तर आता सायली म्हणते दोन्हीचा विचार करू नकोस, काय ना तुझे आईबाबा आलेत ना खाली, त्यांचं स्वागत कर. आता अर्जुन हसतो. पुढे आता सायली म्हणते काय ग ते आल्याचा आनंद तर दिसत नाही तुझ्या चेहऱ्यावर. तर आता ही प्रिया लगेच म्हणते का हो नये आणि आता ही लगेच फेक स्माईल करू लागते आणि म्हणते हे काय आईबाबा आलेत माझे. तर आता ही प्रिया निघून जाते आणि आता अर्जुन तिची ॲक्टिंग करतो प्रियाची आणि म्हणतो माझे आईबाबा आलेत चला. त्यानंतर आता दोघेही खाली जातात. आणि बघा आता प्रतिमा रविराज तर आले आणि आता पूर्ण आजी तन्वीच्या सगळ्या खोट्या सवयी ना त्या दोघांनाही सांगून टाकते आणि म्हणते हिला तर खोटं बोलायची सवय वगैरे लागली आहे, बघूया कसं काय ते, खूप मज्जा येणार आहे. बघा आता प्रताप रविराज आणि सगळेजण ते बसलेले असतात. त्यानंतर आता रविराज आणि प्रतिमा या अस्मिताला कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात. आता रविराज म्हणतो की अस्मिताला अगं कॉंग्रॅच्युलेशन्स अस्मिता, आता फक्त तुझ्यामुळे सुभेदारांच्या घरांमध्ये आनंदाचा क्षण आला आहे. आता प्रतिमा म्हणते की कल्पनाने तर आम्हाला फक्त इतकंच सांगितलं की तू आली आहेस म्हणून आम्ही तुला भेटायला आलो, पण इथे आल्यानंतर एवढी आनंदाची बातमी मिळाली. तर आता कल्पना म्हणते अगं मग बरोबरच आहे ना, ही अशी बातमी फोनवर कशी काय द्यायची. तर आता प्रतिमा आता लगेच म्हणतात की अस्मिता तुला काहीही खायला प्यायला हवं असेल ना तर मला लगेच सांगायचं. तर अस्मिता म्हणते की हो हो नक्की सांगेल मी. बघा आता पुढे प्रतिमा आत्या म्हणतात की हे तर तुझी काळजी घ्यायला सायली आहेच म्हणा. आणि ऑफकोर्स हे प्रियाला थोडंसं खटकतं. आता ही प्रिया म्हणते आई मी सुद्धा आहे, नाही म्हणजे काय ना मी आता अस्मिताला काहीही कमी पडू देणार नाही आहे. अस्मितासुद्धा आता या प्रियाच्या बोलण्यावर अशी मान डोलावते. त्यानंतर आता अश्विन म्हणतो की पण अस्मिताची काळजी तर तिची सासूच घेणार आहे. बघा आता पुढे अश्विन मस्करी घेत असतो अस्मिताची आणि म्हणतो हां एक मिनिट, खरी ब्रेकिंग न्यूज हे तिची प्रेग्नन्सीची नाहीच आहे, ती तिच्या आता सासरी जाणार आहे आणि त्यानंतर ती अधूनमधून अशी आपल्या घरी येणार आहे, ही ब्रेकिंग न्यूज आहे. त्यानंतर त्या सगळे हसू लागतात. त्यानंतर आता रविराज म्हणतो अर्जुनला की हे बघ अर्जुन, काय ना मी तुला कोर्टानंतर भेटणारच होतो, काय ना खूप सुंदर आर्ग्युमेंट केलेस तू. तर आता ही प्रिया अशी वाकड्या नजरेने अर्जुनकडे बघत असते. पुढे आता रविराज कौतुक करत असतो अर्जुनचं आणि म्हणतो की नाही म्हणजे तू काय आहे ना अर्जुन, तू स्वतःचा मुद्दा आहे तो व्यवस्थित मांडलासच, पण सरकारी वकिलाचा मुद्दा सुद्धा असा व्यवस्थित खोडून टाकलायस, त्यामुळेच आता वर्डिक्ट तुझ्या बाजूने लागलाय. आता अर्जुन म्हणतो की ऑल थँक्स टू यू सिनियर, तू जर का हेल्प केली नसतीस तर हरीशच्या हँडरायटिंगचा रिपोर्ट माझ्यापर्यंत लवकर आला सुद्धा नसता. आता बघा प्रियाला याचा एकदम आश्चर्यच वाटतं की बापरे रविराजने अर्जुनला मदत केली आहे म्हणून, आणि तिला धक्काच बसतो आणि ती अर्जुनकडे बघू लागते. अर्जुन आता म्हणतो आणि ही केस मी जिंकलो सुद्धा नसतो जर तू मला वेळेवर मदत नसते केली तर. तर आता रविराज म्हणतो अरे पण आपण केस जिंकणार म्हणून मी लागेल ती मदत करणारच होतो तुला. आता बघा प्रियाला अजून मोठा धक्का बसतो. प्रिया मनात विचार करू लागतं की आपण केस जिंकावी म्हणजे असं कसं म्हणाला किल्लेदार. आता हा तर अर्जुनला इतकी ॲक्टिव्ह मदत करायला लागलाय, नाही 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 हे तर खूप डेंजरस आहे. त्यानंतर बघा आता कल्पना म्हणते रविराज आणि प्रतिमाला बरं तुम्ही दोघं साबुदाण्याच्या खिचडी खाल ना. तर आता प्रतिमा म्हणते नाही नाही मला काहीच नको आहे, माझा निर्जळी उपवास आहे, आज भागवत एकादशी आहे ना. तर आता सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही पण असा भागवत एकादशीचा निर्जळी उपवास करता. तर आता प्रतिमा म्हणते की हां काल मला सुमन म्हणाली की उद्या भागवत एकादशी आहे, पण का माहीत नाही मला असं वाटलं की निर्जळी उपवासच करूया. तर आता प्रताप म्हणतो अगं प्रतिमा सायलीचा सुद्धा आज निर्जळी उपवासच आहे.
म्हणून तर आम्ही म्हणत असतो ना की तुझ्या आणि सायलीच्या बऱ्याचशा गोष्टी एकसारख्याच आहे म्हणून. आता पूर्णाजी म्हणतात की प्रतिमा, भागवत एकादशीच्या दिवशी आपण दोघे उपवास करायचो, तुला आठवतंय का गं? म्हणजे असं अंधुकसं तरी तुला आठवतंय का? आता ही प्रिया एकदम बघू लागते प्रतिमाकडे. तर आता प्रतिमा विचार करू लागते, आठवू लागते, पण तिला काहीच आठवत नसतं. तर प्रतिमा नाही असं सांगते. तर आता पूर्णाजीला याचा त्रास होत असतो आणि प्रतिमाला सुद्धा याचं वाईट वाटतं की तिला काहीच नाही आठवत येते. तर आता रविराज तिला धीर देतो आणि आता अश्विन म्हणतो सगळ्यांना की मेमरी लॉसच्या बाबतीत सगळ्यांना असं होतं. त्यांच्या मेमरीमध्ये बऱ्याचशा अशा लहान सहान गोष्टी लपून बसल्या असतात आणि त्यांनासुद्धा ठाऊक नसतं. आणि कदाचित हे उपवासाची पण अशीच एक सबकॉन्शियस मेमरी असावी. तर बघा आता रविराज मुद्दाम टॉपिक फिरवतो, कारण आता सगळं वातावरण थोडंसं वेगळंच झालेलं असतं. तर रविराज म्हणतो की हां, पण माझा वगैरे काही असा निर्जळी उपवास नाही आहे, मी केलेलं सगळं व्यवस्थित खाणार आहे. त्यानंतर आता रविराज विचारतो प्रियाला, तन्वी तू पण निर्जळी उपवास केलाय की काय? बघा आता पूर्णाजीचं सगळं काय ते सांगणार आहे. तर आता रविराज काळजीपोटी म्हणत असतो या प्रियाला आणि म्हणतो नाही म्हणजे फळं वगैरे काहीतरी खाऊन घे, नसेल केला तर निर्जळी उपवास तू. तर आता पूर्णाजी म्हणते रविराजला की नाही, तिने नाही केला उपवास आणि आम्हाला काही हरकतसुद्धा नाही आहे तशी, आमचं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल. पण रविराज, आपली तन्वी आता खोटं बोलायला लागली आहे. आता या प्रियाला धक्काच बसतो, तिला असं अपेक्षाच नसतं की पूर्णाजी असं सांगणार आहे म्हणून सगळं. आता रविराज आणि प्रतिमाकडे एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात प्रियाला की तन्वी, जितक्या लवकर तुला ही सवय सोडता येईल ना तेवढा सोडून दे. तर आता अश्विनला सुद्धा माहीत नसतं. तर अश्विन म्हणतो की म्हणजे तन्वी आज काय खोटं बोलली? आता बघा ही प्रिया मान खाली घालते. पण आता बघा सायलीकडे चान्स होता सगळं सांगण्याचा की तिच्यावर खोटा आळ आला वगैरे, पण ती आता सगळी सिच्युएशन नॉर्मल करायचा प्रयत्न करते आणि बिचारी मुद्दाम टॉपिक चेंज करते आणि म्हणते काही नाही अश्विन भाऊजी. आणि आता ती प्रतिमा आत्याला म्हणते की प्रतिमा आत्या, अहो तुमची साडी खूप छान आहे, कुठून घेतली? आधी तर अर्जुनला हे समजत नसतं की असं काय टॉपिक चेंज केलं म्हणून. त्यानंतर तर अर्जुनच्या लक्षात येतं की हां, म्हणजे त्याच्या बायकोने म्हणजे सायलीने मुद्दाम टॉपिक चेंज केला आहे, वाद वाढू नये म्हणून. त्यानंतर आता प्रतिमा सांगते मला नाही माहिती, हे सगळं सुमनच बघते. तर आता सायली म्हणते अच्छा सुमन काकू, बरं बरं, पण त्यांची चॉईससुद्धा अगदी छान आहे हां. आता अर्जुन खुणातो सायलीला की असं नव्हतं करायला पाहिजे म्हणून तुम्ही. तर आता सायली म्हणते जाऊ दे असं ती इशाऱ्यामध्येच अर्जुनला सांगते. इकडे आता सीन शिफ्ट होतो. नागराज आला या महिपतकडे आणि दोघीही आता दारू पित असतात. आणि हा नागराज म्हणतो महिपतला, ए महिपत मला तर असं वाटतं ना ते रेती असते ना अशी बारीक बारीक, ते त्याचं असं एक मुठ्ठीत घेतली आहे मी आणि त्याचं हळूहळू ते अशी हातातून निसटत चालली आहे. अरे 25 वर्ष स्वप्न बघतोय मी की दादाचा एकूण एक पैसा माझ्या खिशात जाईन म्हणून. काय झालं 25 वर्षात? हं, अरे झालंही असतं मैपत, माझं स्वप्न खरंच झालंही असतं, पण या विलास मर्डर केसने वाट लावली सगळी. तर आता हा महिपत म्हणतो अरे तुमच्या स्वप्नाचं सोडाव नागराज शेठ, इथं मी माझ्या मुलीला यातून सोडवण्यासाठी 2 वर्षापासून आटापिटा करतोय. काय झालं त्याचं? सगळीकडे तो अर्जुन सुभेदार जिंकायला लागलाय. आणि असं म्हणत होता ते दारूची बॉटली जी काचाची असते तर महिपत हे फेकून देतो आणि त्यानंतर त्यातले जे तुकडे तुकडे असतात त्याच्यातला एक काच उचलतो आणि म्हणतो नागराज शेठ, हे काच जर त्या अर्जुन सुभेदारच्या पोटात खुपसली तर सगळा मामलाच फिट होऊन जाईल. ना वकील ना केस ना जेल, हे असंच खुपसतो मी त्याच्या पोटात. तर आता नागराज म्हणतो ए काहीतरी करू नको असला फालतू हां. तर आता हा महिपत म्हणतो की नाही नाही मी खुपसणार. तर आता नागराज म्हणतो नाहीतर काय होईल ना, हा विलास मर्डर केस तर राहील बाजूला आणि तू तुझ्या जाशील पोरीबरोबर जेलमध्ये गडे फोडायला. तर त्यावर आता हा महिपत म्हणतो आजपर्यंत एवढे खडे फोडले, एकाची पण ताकद नाही झाली आपल्याला हात लावायची. तर आता नागराज म्हणतो की अरे पण हा अर्जुन सुभेदार वेगळं प्रकरण आहे, वेगळं प्रकरण आहे, ते त्याचं मर्डर नाही पसणार तुला, काय बोलतोय असं म्हणत आता नागराजा महिपतला सांगत असतो की असं काही करू नको म्हणून. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन आणि सायली आता सगळं काही झाल्यावर आपल्या रूममध्ये येतात. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सायलीला तू जे काही टॉपिक चेंज केले ना सायली ते आलं माझ्या लक्षात, पण का अँड आय एम व्हेरी शुअर काहीतरी सिरियसच घडलं असणार आहे. त्याशिवाय पूर्ण आजी असं सगळ्यांसमोर तन्वीला कधीच म्हणणार नाही की ती आजकाल खूप खोटं बोलायला लागली आहे. त्यावर आता सायली म्हणते जाऊ द्या तुम्ही नको ना यात पडू. आणि मी मगाशी म्हणाले ना की आता सगळ्यांना खऱ्या खोट्यातला फरक दिसायला लागलाय म्हणून. आणि तुमची बायको पण आता गप्प बसत नाही ना, प्रियाची सगळी कारस्थानं ती आता उघडी पाडते एवढंच. तर आता अर्जुन म्हणतो माझ्या बायकोची हुशारी मी मगाशी पाहिलीच, जेव्हा सोन्याचा तुकडा ते तन्वीच्या हातात होता ना तेव्हा मी खरंच खूप घाबरलो होतो, पण तू परफेक्टली मॅनेज केलंस. तर आता सायली म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारची बायको म्हणून शोभायला हवं ना, आणि ती हसत असते. त्यावर आता अर्जुन म्हणतो तर हल्ली तर मला कोर्टात असं वाटतं की मी सायली अर्जुन सुभेदारचा नवरा शोभायला हवा.
आता सायली म्हणते की बरं, आता एकमेकांची असं कौतुक करायची स्पर्धा नको लावायला. तर दागिन्याच्या तुकड्याबद्दल आता या प्रियाला संशय आला नाही हे महत्त्वाचं आहे ना. आता पुढे सायली म्हणते बरं, तुम्ही तो सोन्याचा तुकडा असा भिंगेतून बघितला का? तर आता अर्जुन म्हणतो की नाही, मी ॲक्च्युली तेच करणार होतो. पण ज्यांना हे कळतं म्हणजे ज्वेलर्स, त्यांना हे ऑलरेडी केलं आहे आणि त्यांनी एक दगड आणलं होतं, त्यांनी त्यावर ते घासून सुद्धा पाहिलं आहे. तर आता सायली म्हणते पण हे सगळी अर्जुन सुभेदारची नजर नाही आहे ना. त्यांना फक्त सोनं दिसलं असेल, पण एखादी वस्तू एखादी गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटली असेल तर, किंवा मग त्यांना ती महत्त्वाची वाटली नसेल असं झालं असेल तर आता खरंच एक गोष्ट यांच्या लक्षात येतं आणि हे आता ज्वेलर्सपर्यंत पोहोचतात. आजचा भाग मित्रांनो इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता जो मॅग्निफाईंग ग्लास असतो त्यामधून सगळं बघायला लागतो आणि त्या सोन्याच्या तुकड्यावर मागून एक नंबर असतो, म्हणजे हॉलमार्क नंबर. त्यावर आता अर्जुनच्या लक्षात येतं की CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर. पुढे आता अर्जुन म्हणतो हा जो कुठला दागिना असेल तो ऑफकोर्स त्या अद्वैतकडून बनवला गेला असेल, त्याच्या ज्वेलर्समधून. आणि आता उद्याच्या भागात आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली आता अद्वैतला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये म्हणजे ज्वेलर्सच्या तिथे जातात आणि अद्वैतला म्हणतात की हे जे कोणी बनवलं असेल त्याचा पुरावा असेल ना तुमच्याकडे. आणि आता बघूया काय होईल उद्याच्या भागात. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.